लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आज बघा बजेट होतं आणि त्या अर्थसंकल्पामध्येच आज या योजनेच्या संदर्भात तरतूद होणे अपेक्षित होती. मग ती तरतूद झाली आहे का आणि जर झाली नसेल तर नेमकं काय झालेलं आहे. अर्थमंत्री म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री तेच सध्या अर्थमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, तर यांनी या योजनेच्या संदर्भात बजेटमध्ये काही तरतूद केलेली आहे का लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात, का या योजनेला दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे बजेटमध्ये. कारण की या लाभार्थ्यांनी म्हणजे लाडकी बहिणींनी लाडक्या बहिणींनी जे आहे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, तर त्यांच्याकडे या बजेटमध्ये दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे का, अगदी नेहमीप्रमाणे स्पष्ट सांगणार आहे. बघा बजेटमध्ये जे लाडक्या बहिणीला किती निधी मिळाला. गेल्या वेळेस राज्याचे जे आपले अजितदादा होते राज्याचे अर्थमंत्री, तर त्यांनी त्या बजेटमध्ये म्हणजे गेल्या वेळेसच्या त्यांनी अगदी स्पष्टपणे किती हजार रुपये या लाडकी बहीण योजनेसाठी 12 महिन्यासाठी जे लागणार तर तेवढा जो निधी आहे तर तो निधी त्यांनी बाजूला केला म्हणजे बाजूला काढला होता, म्हणजे त्यांनी त्यांची तरतूद केली होती. परंतु यावेळेस मात्र नेमका किती निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे 12 महिन्यासंदर्भात, तर यावर काही अपडेट आलेली आहे का, तर तीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा पहिलं तर एकूण किती निधीला मंजुरी मिळालेली आहे तर यावर स्पष्टीकरण आलेलं नाही. पुढे बघा आणखी की एकूण निधीमध्ये किती घट झालेली आहे, कारण निधी नेमका किती आहे, किती महिन्यासाठी निधी मंजूर झालेला आहे, किती महिने ही तरतूद राहणार आहे, म्हणजे आता जर एकदा अर्थसंकल्पात झाली तर या संपूर्ण प्रश्नांचं उत्तर फक्त एकाच त्यांच्या वाक्यामध्ये आहे. म्हणजे आज राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त एका वाक्यामध्ये सांगून दिलं आहे. आणि काय सांगितलं त्यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार. आता अशीच सुरू राहणार याचे दोन अर्थ निघतात. एक तर आहे त्याप्रमाणेच 1500 रुपये मिळत राहील आणि दुसरा अर्थ की या योजनेची 2100 रुपये वाढ होणार नाही, हे याचे दोन अर्थ निघतात. आता पुढे बघा त्यांनी काय म्हणलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार, तसेच या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. पण भरीव तरतूद किती, तर याबद्दल कोणताही आकडा आलेला नाही पुढे. तर तो आकडा देणं अत्यंत गरजेचं होतं. तर किती रक्कम या योजनेसाठी दिलेली आहे, कारण की एकदा तो आकडा पुढे आला, आता येणाऱ्या वेळेस आता भरीव तरतूद करण्यात आलेली म्हणजे ऑब्व्हियसली तो आकडा येईलच पुढे, परंतु माझ्या मते ते सांगणं अत्यंत गरजेचं होतं. पण त्याप्रमाणे एवढं जे आहे यावेळेस झालेलं नाही. जर तुम्ही मला विचारलं की आपल्या या योजनेच्या संदर्भात यावेळेस बजेटमध्ये पॉझिटिव्ह संकेत आहेत का, तर उत्तर स्पष्ट आहे नाही. पण तुम्ही म्हणाल की मग यापुढे योजना बंद पडणार किंवा योजनेचं भविष्य जे आहे यापुढे अस्पष्ट राहणार आहे का, तर बघा बंद वगैरे पडणार नाही योजना, पण यावर सरकारने या योजनेला पहिल्या प्राधान्यामध्ये घ्यायला पाहिजे, प्राधान्य क्रमांक 1 या योजनेला द्यायला पाहिजे. त्याचं कारण आहे की लाडक्या बहिणी ज्यांना या योजनेचा लाभ मिळतो त्या लाडक्या बहिणी या निधीचा त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी या योजनेचा उपयोग जो आहे तर तो त्यांना लागणाऱ्या औषधीसाठी आणि महत्त्वाच्या कामासाठी या योजनेच्या निधीचा वापर करतात. तर त्यामुळे या योजनेचा एकंदरीत जर पाहिला तर त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो लाडक्या बहिणींवर. तर त्यामुळे ही बाजू सरकारने विचारात घ्यायला पाहिजे. आणि या योजनेला पहिलं तर त्यांनी या बजेटच्या सेशनमध्ये सांगितलं की 8 मार्चला जे जागतिक महिला दिन येणार आहे तर त्याच्या निमित्त त्यांनी लाडक्या बहिणींना जे आहे शुभेच्छा दिल्या. फक्त शुभेच्छा देऊन चालणार नाही, तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी करणार, कधी 2100 येऊनच तुम्ही त्या अर्थसंकल्पामधली जी काही तरतूद आहे तर ती पण तरतूद हळूहळू विसरून चाललेत का, तर या बाबी ज्या आहेत सरकारने विचारात घ्यायला पाहिजे. आणि लाडकी बहीण योजनेला कधीही कमी लेखायला नाही पाहिजे. लाडकी बहिणीचं जे महत्त्व आहे तर ते तसंच चालू ठेवायला पाहिजे. त्या निधीमुळे लाडक्या बहिणींना खूप दिलासा मिळतो, ही बाब सरकारने विचारात घ्यायला पाहिजे आणि या योजनेला अगदी मजबूत पद्धतीने चालू ठेवायला पाहिजे. स्पष्टता जी आहे या योजनेच्या संदर्भात पाहिजे. मी परत सांगतोय, स्पष्टता पाहिजे. किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे, कधी तो निधी मंजूर करण्यात येणार आहे, याबद्दल स्पष्टता जर नसेल तर ही योजना चालणार कशी पुढे. तर या प्रकारच्या गोष्टींवर जे आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी देखील स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की किती 12 महिन्याचा निधी आम्ही मंजूर केलेला आहे, या योजनेचे 2100 रुपये आम्ही कधी करणार आहोत, किंवा ज्या लाडक्या बहिणी आणखी अपात्र होत आहेत त्यांच्याकडे तर ते तर बाजू वेगळीच आहे, परंतु जो निधी चालू आहे तर त्या निधीच्या संदर्भात पण आणखी स्पष्टीकरण जर नसेल, स्पष्टता नसेल तर या योजनेच्या संदर्भात प्रचंड लाभार्थ्यांच्या मनामध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. आणि हीच बाब सरकारने वेळेवर लक्षात घ्यावी, हीच या व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे. बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की मग योजना बंद होणार का, तर योजना वगैरे बंद होणार नाही, पण योजनेमध्ये स्पष्टता नाही आहे. स्पष्टता म्हणजे 12 महिन्यासाठी लागणारा निधी किती मंजूर करणार आहात,
कधी करणार आहात, या गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगायला पाहिजे. फक्त एवढं म्हणून होणार नाही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तशीच सुरू राहणार आहे आणि या योजनेकरता आवश्यक तो भरीव जे आहे निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. मग किती ते निधी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, संपूर्ण गोष्टी स्पष्टपणे जे आहे असायला पाहिजे, जेणेकरून लाभार्थ्यांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. या व्हिडिओमध्ये बघा आपण येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी व्हिडिओच्या शेवटी आपण अपेक्षा करूयात आणि तसं घडताना दिसेल. पण सरकारने, मी परत सांगतोय, या योजनेला प्राधान्य क्रमांक 1च द्यायला पाहिजे, कारण या योजनेचं महत्त्वच तेवढं आहे. या योजनेचा जो काही लाभ लाडक्या बहिणींना मिळत आहे त्याचा प्रचंड लाडक्या बहिणींना फायदा होतोय. हीच बाब सरकारने परत एकदा विचारात घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने या योजनेच्या म्हणजे अपात्रतेच्या अटीमध्ये, या योजनेच्या KYCच्या अटीमध्ये, या योजनेच्या पोर्टलच्या संदर्भात सर्व ठिकाणी स्पष्टता दिसली पाहिजे. कुठल्याही प्रकारची अस्पष्टता दिसायला नाही पाहिजे, तरच ही योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहे असं आपण म्हणू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, कोणीही काही काळजी करायची गरज नाही, योजना मात्र चालू राहणार आहे, पण मात्र स्पष्टता यायला पाहिजे, हीच या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.